मावळ तालुक्यातील पवन मावळातील शिवली येथील येवलेवाडीमध्ये सामायिक जमिनीच्या वादातनं 5 जणांनी त्याच कुटुंबातील 5 जणांना गंभीर मारहाण केलेली आहे खोऱ्यांनी आणि लाकडी दांडक्यांनी. तर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय काले या ठिकाणी हे जखमी ॲडमिट आहेत, उपचार घेत आहेत आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ASI अजित ननवरे यांनी या ठिकाणी यांची गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. तर प्रत्यक्षात काय घडलं आम्ही जखमींकडनं ऐकून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय घडलं होतं? नमस्कार, मी सोपन येवले. मी शिवली गावचा रहिवासी असून आमचं गाव म्हणजे शिवलीमध्ये एक सामायिक क्षेत्र आहे. गट नंबर 287 मध्ये 5 एकरचं क्षेत्र आहे. पैकी आमच्या भावकीच्या नावावरती 69 गुंठे त्या भावकीच्या हिश्श्यामधून येतात. परंतु अर्जुन येवले त्यांचा मुलगा परशुराम येवले यांनी अनधिकृत पद्धतीने आमच्या सगळ्या जमिनीवरती अनधिकृतपणे ताबा मारला. आम्हाला कुठल्याही भावकीतल्या लोकांना विश्वासात न घेता त्यांनी तिथे इमारतीचं बांधकाम केलं. इमारतीचं बांधकाम करत असताना आम्ही त्याच्या वास्तूला आडवं जायला नको म्हणून सर्वांनी बांधकामासाठी परवानगी दिली. पण इतर राहिलेल्या हिश्श्यामध्ये त्यांनी कुठलीही प्रकारची डेव्हलपमेंट करू नये अशी आम्ही विनंती करूनही त्यांनी उरलेल्या बांधकामावरती उरलेल्या जागेवरती त्यांनी ताबा मारून कंपाऊंड करायचं काम चालू केलं होतं. आज माझा पुतण्या नामदेव येवले हा त्याला विचारपूस करण्यासाठी गेला असता अर्जुन येवले आणि त्यांची बायको लता येवले यांनी त्याला आरवच्या भाषेमध्ये शिवीगाळ केला आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तो एकटा असल्यामुळे घरी निघून आला. घरी निघून आल्यानंतरनं पुढच्या 10 मिनिटामध्ये अर्जुन येवलेचा मुलगा परशुराम येवले, त्यानंतरनं छोटा मुलगा विशाल येवले आणि गणेश येवले हे 3 जण काठ्या आणि लोखंडी दांडके घेऊन घराबशी आले. घराबशी आल्यानंतरनं शिवीगाळ केला आणि आमची मोठी वहिनी तिचे नवरा एक्सपायर झालेला आहे. विधवा असल्या कारणास्तव ती एकटीच होती घरामध्ये आणि तिच्या अंगावरती ते धावून गेले. शिवीगाळ केला, काट्या लाट्याने मारण्याचा प्रयत्न केला. नामदेवला सुद्धा काट्या लाट्याने मारण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझा बंधू आणि पुतणे आम्ही सगळे भोसरीला कामानिमित्त राहायला आहे. ही बातमी कळल्यानंतर आम्ही कंपनीतून तसंच आहे त्या कंडिशनमध्ये आलो. विचारपूस करण्यासाठी फक्त त्या लोकेशनला गेलो असता आम्ही त्यापूर्व ते टायरीने होते त्यांनी फावडं आणि काठ्या लाट्या जमवून ठेवलेल्या होत्या. आम्ही तिथं फक्त विचारपूस करण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्यावरती प्राणघातकाचा हल्ला केलेला आहे. हल्ल्यामध्ये माझ्या डोक्यावरती, माझ्या हातावरती, माझ्या पायावरती, पुतण्याच्या पायावरती, भावाच्या हातापायावरती असं सर्वांनी मिळून 4-5 जणांनी काठीने आणि लोखंडी फावड्याने मारहाण केली. माझ्या डोक्यामध्ये आता 6 टाके पडलेले आहेत. पुतण्याच्या डोक्यामध्ये 4 ते 5 टाके पडलेले आहेत. माझा डावा हात फ्रॅक्चर आहे आणि सध्या माझी प्रकृती खूप नाजूक परिस्थितीमध्ये आहे. माझी प्रशासनाला आणि पोलिसांना विनंती आहे, कृपया गरीब घरामध्ये परिस्थितीनुसार आम्ही दिवस काढतो. सगळे नोकरीदार वर्ग आहे. माझी कळकळीची विनंती आहे की गरिबाला न्याय द्या. पोलिसांना, प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावरती 307चं कलम दाखल झालं पाहिजे आणि इथून पुढं कोणीही गरिबांना त्रास देणार नाही एवढी माझी विनंती मी सरकारपर्यंत तुमच्यातर्फे पोहोचवावी अशी विनंती करतो. तर या ठिकाणी दुसरे जखमी आहेत. काय झालं नेमकं? नाव? नामदेव सुरेश येवले. मी सकाळी मला कळलं की ते बांधकाम करतात तिकडे शेजारी. मी त्यांना विचारायला गेलो तिथे, तर त्याचे आई आणि त्याचे वडील हे अर्जुन रघुनाथ येवले आणि लता येवले हे दोघे मला शिवीगाळ घेऊन धक्काबुक्की करायचा प्रयत्न करायला लागले होते. त्यामुळे मी तिथून निघून आलो. मी घरी आले असता तिचे मुलं परशुराम अर्जुन येवले आणि विशाल अर्जुन येवले यांनी मला मारहाण करायचा प्रयत्न केला. गाडीतून काटे वगैरे काढले आणि मला मारायला लागले होते. तेवढ्यात मग आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांना पकडून मला असे आतमध्ये घरात ठेवले आणि ते 4-5 लोक आले असता मला शिवीगाळ वगैरे, बाहेर ये तुला दाखवतो, परत कधी पण भेटला तरी दाखवतो अशा भाषेत सांगत होते की आज दडलाय तू, उद्या भेट, तुला मारतो, ते हातपाय मोडतो या भाषेत बोलत होते. आईला पण शिवीगाळ करत होते. मग मी ते चुलत्यांना सांगितलं की मला ते मारा येतात. ते आलेत. मग चुलते वगैरे सगळेजण आले
मग मी ते चुलते बोलले चल आपण त्यांना विचारू. मग तिथं जात असताना विचारलं त्यांना, तर ते लोक मारायला लागले होते. फावडे आणि काठीने त्यांनी आम्हाला मारले. मला चक्कर आल्यामुळं मग बाकीच्यांनी मला उचललं, गाडीत टाकले आणि इथे दवाखान्यात आणले. तर या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी काही आहेत. काय झालं होतं नेमकं, काय नाव? माझं नाव तुकाराम येवले, तुकाराम सुरेश येवले. माझ्या भावाला आमचा शेतीचा वाद असताना, वाद म्हणजे सामायिक क्षेत्र आहे, त्याच्यात त्यांनी बंगला बांधला. बंगल्याला आम्ही त्याच्या वास्तूला आडवे गेलो नाही. तर शेजारी त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की हे तुमचं आहे, आम्ही काय तिकडं काय करणार नाही. त्यावेळेस तो बोलला, त्याने त्याचे बंगल्याचे काम पूर्ण करून घेतले. त्यानंतर त्याचे काम पूर्ण झाले असता त्याने आमच्या सामायिक क्षेत्रात जी जागा आम्हाला भेटणार आहे, म्हणजे आहे आमची, तिथं त्याने बांधकाम करायला चालू केलं. बांधकाम करायला चालू केल्यामुळे माझा भाऊ त्यांना विचारायला गेला असता त्याला शिवीगाळ केली, त्याला जीवा मारण्याची धमकी दिली. आणि त्यानंतर तो घरी आल्यानंतर परशुराम येवले, विशाल येवले आणि गणेश येवले यांनी येऊन त्याला काठीने मारलं. शेजारील भावकीतल्या लोकांनी भांडणं मिटवायचा प्रयत्न केला. आम्हाला साईडला घेतले, त्यांना हाकलले. ते तसं करत असताना माझी आई विधवा आहे, तिला धक्काबुक्की आणि घाण भाषेत शिवीगाळ केली. ते झाल्यानंतर माझ्या भावाने मला तसेच माझ्या चुलत्यांना फोन केला. तदनंतर आम्ही तिथे पोचलो. घरी आल्यानंतर आम्ही फक्त त्यांना विचारायला गेलो की त्याला शिवीगाळ करायचे कारण काय. तुम्ही जर आम्हाला सांगितलं आम्ही तिथं अतिक्रमण करणार नाही, काही करणार नाही, तर तुम्ही आमच्या भावाला मारले का, शिवीगाळ का केलं, हे विचारायला गेले असता त्यांनी डायरेक्ट काट्याने आणि खोऱ्याने मारायला सुरुवात केली. माझ्या भावाला लागले, चुलत्याला लागले, मलाही मुक्का मार लागलाय, माझ्या भावालाही मुक्का मार लागलाय, चुलत्यालाही मुक्का मार लागलाय. माझी जनसेवक सुनील अण्णा शेळके व बाळाभाऊ भेगडे यांना विनंती आहे की जमिनीचे वादविवाद मावळात भरपूर प्रमाणात चालू आहे व ह्याला कुठंतरी थांबलं पाहिजे. कुठंतरी आज एकमेकाच्या जीवावर लोक उठायला लागल्यात. आज आम्ही कौटुंबिक परिस्थिती नाजूक आहे. माझे वडील वारलेले असताना आम्ही पोट भरण्यासाठी बाहेरगावी जातोय. आज उद्या मला, माझ्या भावाला किंवा माझ्या चुलत्याला, घरातील इतर सदस्यांना जर काय झालं त्याला सर्वस्वी जबाबदार मावळचे आमदार व बाळाभाऊ भेगडे, तसेच इतर सगळेजण, तसेच ग्रामस्थ, शिवली गावचे पोलीस पाटील, भावकीतली सर्व मंडळी याला जबाबदार असतील. गावकीत हा वाद मिटला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याकडे गेलो. तरी गावकीतलं नको काही वादविवाद जास्त व्हायला म्हणून आम्ही ते थांबवण्याच्या प्रयत्नासाठी माझे चुलते सामाजिक म्हणजे प्रतिष्ठित नागरिक असल्यामुळे ते त्याच्या वडिलांना चांगल्या भाषेत म्हणजे सांगायला गेले की का बाबा भांडणं तणणं नको, आपला विषय झाला होता की तुम्ही काय करणार नाही. तर त्याबद्दल तर या ठिकाणी येवले कुटुंबातील 5 सदस्य हे जखमी झालेले आहेत. त्यामध्ये 2 गंभीर जखमी आहेत. त्यांना डोक्याला मार लागलेला आहे, हात पाय मांड्याला काही ठिकाणी फ्रॅक्चर आहे, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुक्का मार लागलेला आहे. मावळ तालुक्यामधील जमिनीला सोन्याच्या किमती आलेल्या आहेत, त्यामुळे माणसाच्या किमती घटलेल्या आहेत आणि जमिनीच्या किमती वाढलेल्या आहेत. त्यामुळं जमिनीच्या वादामधनं अनेक असे जीवघेणे प्रकार होत आहेत. मावळ तालुक्यातील पवन मावळातील शिवली येथील येवलेवाडी या ठिकाणी 11 मे 2026 रोजी सकाळी 9च्या सुमारामध्ये हे जीवघेणा हल्ला झालेला आहे आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर बघूयात पोलीस यामध्ये गंभीर जखमी असलेले हे जे 2 जण आहेत यावर आता काय कारवाई होती का. मावळ तालुक्यामधले शेतीचे आपापसातील वाद हे मिटले पाहिजे, अन्यथा मावळामध्ये वादाचे प्रकार वाढून मावळ हा अशांत होईल अशी ही परिस्थिती दिसते. तर बघूयात पोलीस प्रशासन काय कारवाई करते आरोपींवर. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.